Hello student, and welcome to you in 5th standard. I am Irle sir. Now, today we learn about chapter number 3rd, name is addition and subtraction. Now you have learned about the first two chapters, first and the second of the previous. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी वर्गातील गणित विषयातील तिसरा घटक पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे बेरीज आणि वजाबाकी. Now introduction, the first point is introduction about the basic operations. Now there are 4 basic operations in mathematics. विद्यार्थी मित्रांनो, गणितामध्ये मुख्यतः 4 मूलभूत या ठिकाणी आपण क्रिया मांडतो, लाईक ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. त्या 4 क्रिया म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. Now you have already learned about in the previous standard. या 4ही क्रिया तुम्ही 4थी पर्यंत शिकलेल्या आहेत, म्हणजे प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्हाला या 4ही क्रिया माहित आहेत. ओके, नाउ वी also learned about the 2 operations in this topic, addition and subtraction. त्या 4 क्रियापैकी आपण 2 क्रिया या घटकामध्ये आपण पाहणार आहोत. त्यापैकी म्हणजेच बेरीज आणि दुसरी म्हणजे वजाबाकी. ओके, नाउ द फर्स्ट बेसिक ऑपरेशन इज ॲडिशन. ॲडिशन मीन्स बेरीज. नाउ व्हॉट इज मीन बाय ॲडिशन? बेरीज म्हणजे काय? नाउ सी द डेफिनेशन ऑफ ॲडिशन. द सम ऑफ 2 or more numbers, इट इज कॉल्ड ॲडिशन. बेरीज म्हणजे नेमकं काय? तर 2 किंवा 2 पेक्षा अधिक संख्या एकमेकात मिळवणे किंवा एकत्रित करणे किंवा एकूण एकत्रित करणे किंवा जमा करणे, या क्रियेला आपण बेरीज म्हणतो. या बेरीज या क्रियेबद्दल तुम्हाला 4थी पर्यंत प्राथमिक स्वरूपाची जवळपास सर्व माहिती झालेली आहे. फक्त या घटकामध्ये आपण थोड्याशा मोठ्या स्वरूपातील संख्यांची आपण बेरीज शिकणार आहोत. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट इज रूल्स ऑफ ॲडिशन. Rules of addition. Now there are many rules. Now we will learn about only 2 or 3 rules. The first is we can add 2 or more numbers into each other. बेरीज करत असताना आपण जनरली किमान 2 किंवा 2 पेक्षा अधिक संख्या आपण एकमेकांमध्ये मिळवून आपण नवीन संख्या मिळवत असतो. फॉर एक्झाम्पल 2 plus 4 is 6. The second rule is, now we also change the alternate of the numbers. Now we get the addition is same number. संख्यांचा क्रम जरी बदलला आपण तरी पण त्याची बेरीज बदलत नसते. Now check it. 4 plus 2 is 6. Now also 2 plus 4 is also 6. जरी आपण क्रम संख्यांचा बेरजेमध्ये संख्यांचा क्रम जरी बदलला तरी पण या ठिकाणी बेरीज बदलत नाही. That is the first rule. Now the second rule is we can use the rule of carried over. म्हणजे बेरीज करत असताना तुम्हाला या ठिकाणी हातचा जो जर आपण तो नियम तुम्हाला वापरावाच लागतो. फॉर एक्झाम्पल, नाउ चेक इट. 7 plus 8 is 15. 15 to 5 carried over 1. Carried over means हातचा carried over 1. Now check it. 2 plus 1 is 3 and plus carried 1 is 4. Now 45 is the answer of these 2 numbers. Addition of the 2 numbers. Now 1 is a carried over. Now we use also 1 or more than or 2 is a carried over. आपण 1 किंवा 1 पेक्षा मोठी संख्या आपण हातचा म्हणून त्याचा वापर करू शकतो. ते गणिताच्या
स्थितीवर अवलंबून असते. ओके, दॅट इज द सेकंड रूल. नाउ थर्ड रूल इज वी कॅन यूज द रूल ऑफ झिरो. शून्याचा जो नियम आहे तुम्हाला माहित आहे, तरी आपण तो एक आठवून घेऊया की शून्यामध्ये कोणत्याही संख्येमध्ये आपण शून्य मिसळू शकतो किंवा शून्यामध्ये आपण कोणतीही संख्या आपण मिळवू शकतो. Now check it, for example, 4 plus 0 is 4 or 0 plus 4 is also 4. Sorry, 0 plus 4 also 4. म्हणजे शून्याला बेरजेमध्ये फारसं या ठिकाणी व्हॅल्यू नसतं. त्यामुळे शून्य आपण संख्या जशा आपण तिला बाहेर काढून आपण पूर्णांक संख्या ती मांडत असतो. दॅट इज द रूल ऑफ द थर्ड रूल ऑफ द ॲडिशन. तर हा झाला साधारणतः बेरजेचा तिसरा नियम. म्हणजे तुम्हाला जनरली हे जे 3 नियम आहेत हे तुम्हाला माहीत आहेत, तर आपल्याला एकदा आठवण करून घ्यावं लागेल म्हणजे आपल्याला वेगानं या ठिकाणी बेरीज क्रिया करता येईल. नाव लेट अस सी द ॲडिशन ऑफ 4 और द 5 डिजिट नंबर्स. 4 व 5 अंकी संख्यांची बेरीज कशी करतात. यू हॅव ऑलरेडी लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. तर हे जे उदाहरण आहे तुम्ही ऑलरेडी चौथीला या ठिकाणी 4थी पर्यंत तुम्ही शिकलेले आहे. नाउ दॅट इज द दिस प्रॉब्लेम सेट इज द रिव्हिजन प्रॉब्लेम सेट. नाउ सी 2 एक्झाम्पल्स. द फर्स्ट नंबर इज 40,722 and the second is 13,890. Now how to solve the problem with the help of addition. बेरीज करताना तुम्ही कसं करणार. by using each digit is a special place value in a number. प्रत्येक संख्येला या ठिकाणी प्रत्येक संख्येतील अंकाला या ठिकाणी विशेष अशी एक स्थानिक किंमत असते हे तुम्हाला माहित आहे. मग त्या स्थानिक किमतीची मदत घेऊन या ठिकाणी तुम्ही बेरीज जर केला तर तुमच्या चुका होत नाही. जनरली आपण काय करत असतो, संख्या लिहित असताना डावीकडून उजवीकडे लिहित असतो, पण हे थोडंसं या ठिकाणी घाईमध्ये जर केला तर चुकू शकतं. म्हणून आपल्याला प्लेस व्हॅल्यू किंवा प्लेस नेमची मदत घेऊन जर तुम्ही संख्येतील अंकांची मांडणी केला तर तुम्हाला अतिशय अचूक आणि अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला बेरीज करता येईल. नाउ द फर्स्ट नंबर इज 40,722. नाउ रिटर्न टू from right to left. Use the place name, units, tens, hundreds, thousands, 10,000s. Now write down the digit of the forward from right to left. Now 22704 and use the same rule to write the second number is of the below of the first number. 9181 and then use the symbol of addition and then carry out addition by using the rules. The first is 9 plus 2 is 11. 11 to 1 carried over 1. 2 plus 1 is 3. Now plus carry 1 is 4. 4 as it is. Now 8 plus 7 is 15. 15 to 5 carry over 1. Now 0 plus 3 is 3 plus 1 is 4 and 4 plus 1 is 5. Now required answer is 54,521. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी बेरीज कशी करायची ह्या बेसिक कल्पना तुम्हाला माहित आहे, पण तुम्ही माझ्या पद्धतीने तुम्हाला आणखी त्याला सोपं करण्याचा प्रयत्न करतोय की आपल्याला बेरीज करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की संख्येतील अंकांची मांडणी तुम्ही कशी करता याला खूप महत्त्व आहे. म्हणून आपण जरी घाईमध्ये जर गणितामध्ये काही चालत नाही सगळं माहिती आहे, त्यामुळं रूल्स नियम वापरून जर तुम्ही केला तर ती अगदी कमी वेळेत आणि अचूक करता येते. पहा, जर तुम्ही प्लेस नेमच्यामध्ये घेतला आणि त्याप्रमाणे अंकाची मांडणी केला उजवीकडून डावीकडे, मग संख्या किती असते. उजवीकडून डावीकडे जर तुम्ही अंकाखाली अंक लिहित गेला स्थानिक किमतीप्रमाणे तर या ठिकाणी तुमची मांडणी चुकणारच नाही आणि मांडणी नाही चुकली की आपली बेरीज कधी चुकत नाही. नाउ सी द सेकंड एक्झाम्पल ऑफ द प्रॉब्लेम सेट 7 is. Now use this again place names, units, tens, hundreds, thousands, 10,000s.
Okay, now write down the number from right to left. 6, 1, 2, 3, 3. And the second write down below the first. 0, 4, 5, 8, 2. And use the symbol of plus sign. Okay, and then carry out, use the rule and carry out the addition. 6 plus 0 is 6. 4 plus 1 is 5. 7 plus 5 plus 2 is 7. 8 plus 3 is 11. 11 to 1 carried over 1. Now 3 plus 2 is 5 plus carry 1 is 6. Now required answer is 61,756. Okay. Now these examples on the depend on the previous standard. Now it is the revision problem set. You understood easily. You will understood easily. तर हे तुम्हाला या ठिकाणी आपण थोडंसं 34 तुम्हाला गणित आठवून दिले, म्हणजे मागचं जर आपल्याला आठवलं तर, कारण मराठीमध्ये म्हण आहे त्या ठिकाणी की मागचं सपाट पुढचं पाठ असं व्हायला नको आहे, म्हणून आपल्याला मागचं अगोदर आठवून घ्यावं लागेल, मग आपल्याला पुढे जाता येईल. ओके, नाव do you understand? Yes. Okay, now the next point in this topic is addition of 6 digit and 7 digit numbers. मग आता आपण हाच रूल वापरूया आणि 2 अंक आपले वाढलेले आहेत. आपण इथे 4 व 5 अंक पाहिली होती, आता आपण 5 व 6 अंकींची बेरीज, अंकांची बेरीज या ठिकाणी करणार आहोत. ओके, now use the same rule. Now I will try to again solve it. Now first of all use the place names, units, tens, 100, 1000, 10,000, lakh. Okay, now it is the first given number is 6 digit number and the second example is the 7 digit number. Now write down digit from right to left. 9, 2, 5, 7, 1, 3. And the second number write down below the first. Use the rule. 3, 1, 6, 4, 0, 8. And use the symbol of plus addition. Now then carry out addition. 9 plus 3 is 12. 12 to 2 carry over 1. 2 plus 1 is 3 plus 1 is 4. 5 plus 6 is 11. 11 to 1 carry over 1. 7 plus 4 is 8. Carry over plus 1 is 7 plus 4 is 11. Plus 1 is 12. 12 to 2 carry over 1. 1 plus 0 is 1. Carry over plus 1 is 2. And 8 plus 3 is 11. Now the required answer is 11,22,142 is the correct answer. मग विद्यार्थी मित्रांनो, बेरीज तुम्हाला तर येतेच, पण आता संख्यांची थोडीशी पातळी वाढली आहे. संख्येचा या ठिकाणी पातळी थोडी वाढलेली आहे, संख्या मोठी झाली, त्यामुळे बेरीज करत असताना आपल्याला या ठिकाणी साहजिकच थोडंसं आपल्याला नियमाची गरज पडणार आहे. त्यामुळं हा जर तुम्ही नियम वापरून जर तुम्ही बेरीज केला तर या ठिकाणी तुमची बेरीज सहसा चुकणार नाही. कारण गणितामध्ये असा नियम आहे की कोणतीही क्रिया करत असताना या ठिकाणी एखादा जरी आपण बेरीज घेऊया, बेरीजवर एक जरी अंक चुकला तरी आपलं उत्तर पूर्ण चुकणार आहे. म्हणजे आपल्याला जिथं पैकीच्या पैकी मार्क पडायचे तिथं 0 मार्क पडतील. म्हणून आपल्याला कोणत्याही क्रिया करत असताना आपल्याला बिलकुल हायलाइट करता कामा नये. अतिशय अचूक आणि सोप्या पद्धतीने जर केला तर कमी वेळेत आणि वेगाने तुम्ही गणित करू शकता. नाव सी द सेकंड एक्झाम्पल. नाव सॉरी, नाव यूज द सेम मेथड. नाव यूज द प्लेस नेम, युनिट्स, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh and 10 lakh place. Okay, now write down first number from right to left. 6, 3, 6, 2, 1, 4, 2. And the second is write down below of the first number. Use the rules. 8, 5, 0, 9, 1, 3, 2. And use the symbol of addition and then carry out the addition. Do it addition. 8 plus 6 is 14. 14 to 4 carry over 1.
5 plus 3 is 8 plus carry 1 is 9, and as it is 0 plus 6 is 6, 9 plus 2 is 11, 2 1 carry 1 1 plus 1 is 2 plus carry 3, 4 plus 3 is 7, and 2 plus 2 is 4. Now the required answer is 47,31,694 is the correct answer. तर अशा पद्धतीनं ही सोपी पद्धत तुम्ही जर वापरला या ठिकाणी थोडासा आपला त्रास होतो प्लेसमेंटचे नावं लिहिताना, पण सराव झाला की पुन्हा आपल्याला हळूहळू हे प्लेस लिहिण्याची गरज पडत नाही, परंतु एकच तुम्हाला सराव करून घ्यावा लागेल आणि मगच आपण प्रक्रिया करू शकतो. ओके, नाव सी द नेक्स्ट पॉइंट इज word problems on the addition. आता बेरीज करत असताना या ठिकाणी आपल्याला शाब्दिक उदाहरणं खूप आवश्यक आहे. मग शाब्दिक उदाहरणं या ठिकाणी ही संकल्पना जी आहे अतिशय महत्त्वाची आहे. नाउ वी सम इम्पॉर्टंट नोट्स ऑन द वर्ड प्रॉब्लेम्स ऑफ द एडिशन. मग बेरीज करत असताना जनरली आपल्याला काय गोष्टी आवश्यक आहे आपण पाहतोय. नाउ word problems concept is very important in mathematics. गणितामध्ये शाब्दिक उदाहरणे ही क्रिया अतिशय महत्त्वाची आहे, कारण बहुसंख्य गणित आपण पेपर सोडताना पाहतोय की बहुसंख्य गणिते शाब्दिक असतात आणि मग त्याचा प्रॉब्लेम होतो ऑल स्टुडंट डज नॉट सॉल्व वर्ड प्रॉब्लेम्स बिकॉज these problems are not easy to at all. म्हणजेच काय की शाब्दिक उदाहरण हे 100% सर्व विद्यार्थ्यांना येत नाही. त्याचं कारण असं आहे की या गणिताची पातळी म्हणजे अंकामध्ये सोडवणं थोडंसं सोपं असतं, याची पातळी सोपी असते, पण शब्दामध्ये जेव्हा ते गणित येतात तेव्हा सर्व मुलांचा बुद्ध्यांक हा थोडासा वेगळा असतो. त्यामुळं आपल्याला या प्रकारचे गणित सोडताना थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागते. ओके, नाउ सी द सम एक्झाम्पल फॉर द नेक्स्ट प्रॉब्लेम सेट इज 9. उदाहरण संग्रह 9 आपण पाहूया आणि त्याच्यामध्ये आपण 1-2 उदाहरण आपण घेऊया आणि बाकीचे उदाहरण तुम्हाला सोडवायचे आहेत. ओके, नाउ द फर्स्ट क्वेश्चन इज सॉल्व द वर्ड प्रॉब्लेम्स. दिलेली शाब्दिक उदाहरणे सोडवा. मात्र शाब्दिक उदाहरण सोडवायचे असतील तर तुम्हाला काही रूल्स लक्षात ठेवावे लागतील. द फर्स्ट इज टू रिसाइट हार्ड वर्ड्स रेग्युलरली. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, शाब्दिक गणित सोडवायचे असतील तर तुम्हाला रेग्युलर विशेषतः सेमी वर्गासाठी शब्द पाठांतर हे दररोज तुम्हाला अवघड शब्द असतात किंवा गणितामध्ये जे महत्त्वाचे शब्द असतात ते तुम्हाला पाठांतर करावे लागतील. सेकंड मेथड इज टू प्रॅक्टिस एक्झाम्पल्स रेग्युलरली. तुम्हाला जे शाब्दिक गणित दिलेले असतील किंवा अंतर्गत गणित असतील तर यांचा तुम्हाला नेहमी सराव करावा लागेल. अँड थर्ड वी यूज सम इम्पॉर्टंट वर्ड्स टू रिलेटेड द ॲडिशन. बेरीज संबंधी काही महत्त्वाचे या ठिकाणी जे काही शब्द आहेत ते तुम्हाला काय लक्षात ठेवावे लागतील. लाईक सम, इन ऑल, टोटल, ऑल टुगेदर. म्हणजे असे काही शब्द असतात ज्या शब्दावरून तुम्ही त्या उदाहरण संग्रहाची कन्सेप्ट सहज लवकर ते अपलोड करू शकता आणि मग याच्या सहाय्यानेच तुम्ही शाब्दिक गणित सोडवू शकता. नाउ सी द फर्स्ट प्रॉब्लेम इज in a certain election 13,47,048 women and 14,29,638 men cast their votes. How many votes were polled altogether? आता शाब्दिक गणित आपण वाचल्यानंतर त्याचा अर्थ कळणं खूप गरजेचं आहे, कारण आपण सेमी माध्यमासाठी अर्थ आल्याशिवाय आपल्याला हे गणित सोडवता येणार नाही. नेमकी कोणती क्रिया करायची आपल्याला कन्फ्युजन होतं, म्हणून तुम्हाला अगोदर त्याचा अर्थ समजून घ्यावा. द मिनिंग ऑफ द प्रॉब्लेम इज इन अ सर्टन इलेक्शन. एका विशिष्ट निवडणुकीमध्ये 13,47,048 women and 14,29,638 men cast their votes. म्हणजे एका विशिष्ट निवडणुकीमध्ये 13,47,048 स्त्रियांनी आणि 14,29,638 पुरुषांनी मतदान केले. हाऊ मेनी वोट्स वेअर पोल्ड टुगेदर.
मग दोन्ही मिळून म्हणजे स्त्री आणि पुरुषांनी मिळून एकूण किती मतदान केले. नाउ द वर्ड इज useful word is altogether means addition. Find out the operation in addition and solve it. Use the method of the rules of the addition. Now first number is 1 3 4 7 0 0 4 8. These are number of women's oaths. Next is 1 4 2 9 6 3 8. These are men's oaths. And then use the rule of addition and solve it. 8 plus 8 is 16. 16 to 6. Carry on 1. 4 plus 3 is 7 plus 1 is 8. 0 plus 6 is 6. 9 plus 7 is 16 to 6. Carry over 1. 2 plus 4 is 6. Carry 1. 7. 4 plus 3 is 7. And 1 plus 1 is 2. And the required means total votes. Total votes are 27,76,686 is a required answer. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे जर रूल तुम्ही लक्षात ठेवला तर आपल्याला परत या ठिकाणी प्लेस वापरण्याची गरज पडत नाही. आपण सराव होतो आणि त्यानंतर आपण हे गणित वेगानं करू शकतो न चुकता. शाब्दिक गणित सोडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला गणिताचा अर्थ कळावा लागेल. अर्थ कळल्यानंतर आपण ते गणित अतिशय वेगानं करू शकतो. नाउ सी द सेकंड वर्ड प्रॉब्लेम ऑफ द सेकंड word problem is, I read it, what will be the sum of the smallest and the largest 6-digit numbers and the largest 6-digit numbers. Now this is the second word problem. तर उदाहरणासाठी आपण मी काय करतोय तुम्हाला प्रत्येक उदाहरण संघातले 2-2 गणित समजावून देतोय आणि बाकीचे जे उदाहरण आहे ते तुम्हाला महत्त्व सुद्धा मी शेवटी सांगणारच आहे. तरी सांगतोय की तुम्हाला क्लासवर्कसाठी या ठिकाणी गणितासाठी एक 200 पॉईंट रेषीय किंवा वही तुम्हाला या ठिकाणी करायचे आणि क्लासवर्कमध्ये सर्व उदाहरण संग्रह प्रश्न आणि उत्तर तुम्हाला काय करायचे लिहून काढायचे. ओके, स्वतः तुम्ही कारण तुमच्याकडे वेळ आहे भरपूर आणि तुम्ही ते स्वतः सोडायचे. नाउ द सेकंड एक्झाम्पल, व्हॉट विल बी द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट 6-digit नंबर्स. शाब्दिक गणिताचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक गणिताची मांडणी शाब्दिक मांडणी ही वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक गणित सेम राहणार नाही. जसं आपण पाहतोय की अंगात करत असताना सेम मेथड असते, पण इथं मात्र तुम्हाला गणिताचा अर्थ बदलला की आकडे बदलतात. त्यामुळं तुम्हाला शाब्दिक गणित करताना खूप काळजी घ्यावी लागते. तर फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट द मीनिंग ऑफ द वर्ड प्रॉब्लेम. तुम्हाला शाब्दिक गणिताचा अर्थ शोधून घ्यावा लागेल. द मीनिंग इज व्हॉट विल बी द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट 6-digit नंबर. सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या 6 अंकी संख्येची बेरीज किती. नाउ द वर्ड इज फाइंड आउट सम मीन्स बेरीज किती. नाउ यूज द रूल ऑफ एडिशन टू कॅरी आउट द फाइंड आउट. फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट द smallest 6-digit number. The smallest 6-digit number is 1 lakh. The smallest 6-digit number is 1 lakh. And the next is find out the largest 6-digit number is. Now you know that which is number? It is 9,99,999. Now
got two required numbers, smallest and largest. Now then use the rule of addition and to do the addition of the two numbers. The first number is 1 lakh and the second is 9,99,999, and then carry out the required sum. Find out. Then use the rule and find out. 9 plus 0 is 9, 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 9 plus 0 is also 9, and 9 plus 1 is 10. Now the required sum is 10,99,999. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर शास्त्रीय गणित सोडत असताना तुम्हाला थोडासा सराव जास्त करावा लागेल. ओके, तर पुढचा जो भाग आहे तो आपण आता या ठिकाणी कंटिन्यू पुढे मी नेणारच आहे. स्टे